मुनिवर आज मेरी कुटिया में आए हैं, मुनिवर आज मेरी कुटिया में आए हैं। चलते फिरते हो, चलते फिरते सिद्ध प्रभु आए हैं। मुनिवर आज मेरी कुटिया में आए हैं, मुनिवर आज मेरी कुटिया में आए हैं। हाथ कमंडल बगल में पीछी है, हाथ कमंडल बगल गगन दिगंबर मुनिवर आए हैं। मुनिवर आज मेरी कुटिया में आए हैं, मुनिवर आज मेरी कुटिया में आए हैं। तिष्ठो है मुनिवर, भूमि शुद्धि हमने कराई है, भूमि शुद्धि हमने कराई है। आहार करा के आहार करा के नर नारी हर्षाए हैं। मुनिवर आज मेरी कुटिया में आए हैं, मुनिवर आज मेरी कुटिया में आए हैं। परमपूज्य गुरुदेव समंतपत्रीजी महाराजांचा फोटो दिसतो। उजव्या बाजूला टेबलाजवळ एक समंतपत्रीजी महाराजांचा फोटो दिसतो। आचार्यश्री, मला अभिमानाने सांगावंच वाटतं, आपण बहुतेक शेकाल्यावर पळून गेला की या शेकाला आलाच नाही माहिती मला, काहीतरी आपण बोलल्यासारखं वाटतं, परंतु आपली ती इच्छा जरी पूर्ण झाली नसली तरी सुद्धा गुरुदेव समंतपत्रीजी महाराजांच्या प्रती आपली खूप श्रद्धा आणि निष्ठा होती। त्याचं प्रतीक म्हणून आपण गुरुदेवांचं त्या ठिकाणी स्मरण होण्यासाठी फोटो लावलेला आहात, तो निश्चितच आम्हाला अभिमान आहे। आणि कदाचित हे जे ऋणानुबंध अव्यक्त भावना व्यक्त होण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली हा महामस्तकाभिषेक आयोजित करण्याचा संकल्प आपल्या संस्थेच्या समितीने घेतलेला असं वाटतं मला। परमपूज्य गुरुदेवांनी जेव्हा बाहुबली गुरुकुल स्थापन करण्यासाठी 2 वेळा या भागात विहार केलेला होता, आणि त्या दोन्ही वेळा ज्या लोकांनी गुरुदेव म्हणजे तेव्हा ब्रह्मचारी देवचंद म्हणूया आपण त्यांना, ज्यांनी उचलून धरले ते 2 भट्टार पीठ होते स्वामीजी, आपला जिनसेन मठ आणि लक्ष्मीसेन मठ। दोन्ही भट्टारकांनी गुरुदेव समंतपत्र महाराजांना ब्रह्मचारी देवचंदना खूप मदत केली होती। मग ती आर्थिक असू दे, बाकीच्या इतर क्षेत्राकडे जाणं असू दे, देणगीदारांच्याकडे पोहोचणं असू दे, आणि लोकांना समजावून सांगणं की ह्या माणसाला गुरु काढायचं आहे आणि तुम्ही सगळ्या हाताला मदत केली पाहिजे। हा ऋणानुबंध तेव्हापासून आज तक काही संस्थेनं दोन्ही मठाशी सांभाळलेला आहे, जपलेला आहे। हा भगवान बाहुबलींच्या मस्तकाभिषेक हा केवळ धार्मिक सोहळा नाही बंधू भगिनींनो, फक्त आज आपल्याच संस्थेच्या कुटुंबातील सर्व लोकांना बोलवण्याचं कारणच आहे की सुरुवात आपल्यापासून झाल्याशिवाय आपण समाजाला यामध्ये सहभागी करून घेऊ शकत नाही।
त्याची दिशा कोणती असावी, आपण कशा पद्धतीनं हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने संपन्न करावा, यासाठी आचार्यश्रींच्या सूचनेनुसार फक्त आपल्या संस्थेच्या संबंधित लोकांना आणि जवळपासच्या श्रावकांना कैसे सुखकार है आनंद अपार है जी आनंद अपार है आनंद अपार है धन्य धन्य आज घड़ी कैसी सुखकार है धन्य धन्य आज घड़ी गुरुओं का दरबार के बार है मुनियों का दरबार है जी मुनियों का दरबार है गुरुओं का दरबार है आनंद अपार है जी आनंद उल्लासित होता है हो सम्यक दर्शन आनंद में रमे आत्म आनंद में रमे ऐसे परम दिगंबर मुनिवर देखे परम हर्षित हुए आनंद होता है वेद ज्ञान की ज्योति क्षण क्षण जो मठ आहे त्या नेतृत्वाखाली आणि चंद्रप्रभा महाराज आचार्यश्री यांच्या नेतृत्वाखाली इथली पूजा संपन्न व्हावी यासाठी आम्ही आपल्याकडे सगळ्यांच्याकडनं आपल्या समोर आलो। ओम ह्रीं श्री परम पूज्य जगतगुरु जगतपूज्य स्वस्ति श्री जिनसेन भट्टाचार्य महास्वामी जी के पावन चरणों में श्री फलाजी अध्यम निरूपामिति सगळ्यांना प्रेरणा देण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम, मंगलमय आशीर्वाद देण्याचं काम करण्याच्यासाठी मुद्दामून उपस्थित असलेले परमपूज्य आचार्य श्री चंद्रप्रभा महाराज आणि त्याचबरोबर आपल्या या परिसरातील जिनसेन भट्टाचार्य महास्वामीजी नंदिनी मठाचे आणखी एक मुली या ठिकाणी आचार्यश्रींच्या बरोबर उपस्थित आहेत। त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्याकडनं नमस्कृतो करू पूज्य आचार्य श्री चंद्रप्रभा सागरजी महाराजांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मंदिरामध्ये संपन्न व्हावी यासाठी आम्ही त्यांना नम्र विनंती प्रार्थना केली। त्यांनी ती विनंती मान्य करून आज अतिशय पवित्र आणि मंगल दिवशी शुभमुहूर्तावर बाहुबलीमध्ये इथे त्यांचं आगमन होऊन या येणाऱ्या जानेवारीतल्या पूजेच्या तयारीच्या साठी म्हणून चर्चा करून निर्णय घेऊन आम्हा सगळ्यांना दिशा देण्याच्यासाठी ते उपस्थित आहेत। आणि त्याचबरोबर आम्हा सगळ्यांच्या श्रद्धास्थान नंदिनी मठाचे परमपूज्य भट्टाचार्य महास्वामीजी जिनसेन भट्टाचार्य महास्वामीजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मुलीचे आणखी उपस्थित आहेत। त्या सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करतो। त्यांनी ही विनंती मान्य करून आम्हा सगळ्यांना एक वेगळा आनंद या पूजेचा 12 वर्षांनी होणाऱ्या जानेवारीतल्या पूजेचा द्यावा। एक आगळी आणि वेगळी पूजा होणार आहे, मोठी पूजा होणार आहे, चांगली पूजा होणार आहे, मंगलमय वातावरणात होणार आहे, सगळ्या धार्मिक संस्कारासह होणार आहे, सगळ्यांचं सहकार्य घेऊन होणार आहे। आम समाज या सगळ्या पूजेमध्ये सहभागी व्हावा, प्रत्येकाचा खारीचा वाटा या पूजेमध्ये काय ना काय त्यांचं सहकार्य पूजेच्या निमित्ताने राहावं, त्यांनीही इथं येऊन त्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशा पद्धतीच्या विनंती आम्ही सगळ्यांना करणार आहोत। एकदा आचार्यश्रींनी एकदा रूपरेषा ठरवून दिली की त्यानंतर मग पत्रिकेचं नियोजन कसं असावं,
प्रमुख पाहुणे म्हणून आणखी कोणाला बोलवायचं आहे का, बोलवायचं असेल तर कोण येऊ शकतील या सगळ्याचं चर्चा करून निर्णय घेऊन त्यांनाही निमंत्रण देणार. आपल्या जिल्ह्यात कोल्हापूरलाही लक्ष्मीनाथ भट्टाचार्य महास्वामी जे आहेत कोल्हापूर मठाचे, त्यांनाही आपण सन्माननीय पद्धतीनं त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. त्यांनीही यायचं मान्य केलेलं आहे. हे दोन आपल्या जिल्ह्यातले परमपूज्य जिनसेन भट्टाचार्य महास्वामीजी आणि परमपूज्य लक्ष्मीसेन भट्टाचार्य महास्वामीजी हे दोघं तर आहेतच, पण याच्याशिवाय श्रवण बेळगावचे तिथलेही मठाधीश, पद्मावतीच्या हुमच्याचे तिथलेही मठाधीश, जलाबांदीच्या सिंहगद्दीचे यनालपुरमचेही मठाधीष, सौदामठचे मठाधीश, आणखी कोण शक्य असेल त्यांनाही इथे येण्याचं आमंत्रण आपण देऊ. आचार्यश्री जे सांगतील त्या सगळ्यांना आपण आमंत्रण देऊ. भट्टाचार्य महास्वामीजी जो आदेश देतील त्याप्रमाणे सगळे नियोजन करू आणि अतिशय चांगली पूजा, अतिशय उत्तम पूजा, बाहुबलीची पूजा म्हटले की लोकांना एक आनंद, एक उत्साह, एक परत एकदा सरसळ सगळ्यांच्या मनामध्ये भरते. त्या सगळ्याचा आनंद आपण पूजेच्या माध्यमातून या पूर्वीच्या मस्तकाभिषेकच्या वेळेस म्हणजे 12 वर्षापूर्वी ज्यावेळी इथे मस्तकाभिषेक होत होतो त्यावेळेस मी जनतारा संकुलनमध्ये ज्ञान अध्ययन करत होतो आणि तिथून मला मस्तकाभिषेकासाठी येण्यासाठी संधी मिळालेली आणि ती संधी आज, तो दिवस आज देखील माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि त्यावेळेस अभिषेक करायला मिळालं होतं आणि यावेळेस आचार्य महाराजांच्या आशीर्वादानं आणि आपल्या सगळ्यांच्या संयोगानं अभिषेकाची जबाबदारी आपल्यावरती घेऊन अभिषेक करवण्याची संधी मला मिळत आहे. या गोष्टीचा फार अभिमान आहे. बंधो, अण्णांनी सांगितल्या पद्धतीनं नेतृत्व, मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत आणि आचार्यांची जी कुंभोजमधली एक छोटीशी गोष्ट मला सदैव माझ्या मनामध्ये घर करून गेलेली आहे की एवढे मोठे साधक किती निष्प्रयी आहेत की आचार्य भगवान बोलले की नेतृत्व, मार्गदर्शन हे आपल्या जागी ठीक आहे, परंतु त्या बाहुबली भगवंतांच्या चरणाची सेवा करायची संधी मिळत आहे. ही फार मोठी गोष्ट आचार्यांच्या मुखारविंदातून. आणि मला वाटतंय की एक ज्ञानी साधू, एक अध्यात्मामध्ये रत असणाराच साधू अशा प्रकारचं वक्तव्य करू शकतो बंधो. आणि अशा आचार्यांच्या चरणामध्ये नमोस्तु निवेदन आहे. हे भगवान, आपण हा महोत्सव जितक्या सुंदर सानंद संपन्न होता येईल आपल्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने, तेवढा सानंद संपन्न व्हावा ही भावना तर सर्वांचीच आहे. परंतु आमच्यासाठी जे तुम्ही काही मनामध्ये कार्य नेमलं असाल, काही कार्यांच्या बद्दल विचारविवंचन आपण केला असाल, त्याच्यामध्ये खरे उतरण्यासाठी आपण आम्हास आशीर्वाद द्यावं ही माझी मंगल भावना आहे आचार्यशी. त्याचबरोबर अण्णांची देखील भावना आहे की स्वामीजी या पद्धतीमध्ये असे मार्गदर्शन आपण करावे. या मस्तकाभिषेकानिमित्त जे काही आपण भावना व्यक्त कराल त्या भावनेला परिपूर्ण खरे उतरण्याची तयारी मी देखील माझी मानसिक तयारी केलेली आहे. जरी करत असतील तरी जैनत्वाचा ज्यावेळी विचार केला त्यावेळी फक्त जैन हा एकच शब्द त्यांच्या नजरेत होता. तिथं जैन, चतुर, पंचम, शेतवाळ, खंडेलवाल, परवार असं काही नव्हतं. आणि ती अकॅडमी किंवा विद्यासंबंधा सेवा संस्था चालू करताना आम्ही सुद्धा तिथं जैन, चतुर, पंचम कुठलाही भेद नाही. तिथं फक्त जैन आणि जैनच आहे. मी तर श्वेतांबरात दिगंबर सुद्धा भेद तिथं त्या ठिकाणी ठेवला नाही. आणि त्यामुळे वीराचार्यांच्या स्पर्धा परीक्षेत आल्यानंतर एक 5 मिनिटं बसणाऱ्या व्यक्तीच्या विचारात सुद्धा हा कुठलाही मतभेद असता कामा नये. फक्त एक जैनत्वाच्या महासमुद्रामध्येच त्यांनी डुबकी लावावं हा विचार असल्यामुळे तिथं गुरुदेवांचं मी नावाने फोटो लावला. दुसरी गोष्ट, माझी शिकण्याची इथं फार इच्छा होती लहानपणी, पण परिस्थिती घरच्या अशा होत्या की त्यावेळी मला इथं येण्यासाठी
एक आर्थिक व्यवस्थापन म्हणा किंवा मी ते मानत नाही, पण त्यावेळेला लोक म्हणत होती की मी नवसानं जन्मलो. त्यामुळं नवसानं जन्मलेल्या पोरग्याला घरात जेवण जरी नसलं तरी आई वडिलांचं आणि आजी आजींचं प्रेम जास्त होतं. आणि त्यांच्या प्रेमापोटी आणि मोहापोटी माझे आजी आजी किंवा माझे आई वडील एक 10 मिनिटं मी शाळेकडे यायला जरी वेळ झाला तरी ते हुडकायला मला येत होते. जे एका राजकुमारावर जेवढी व्यवस्था एक राजा करत नव्हते तेवढी माझ्या गरिबाच्या घरात जन्मलेल्या पोरग्यावर माझ्या आई वडिलांचं आणि माझ्या परिवारातल्या लोकांचं प्रेम होतं. मांडी लावून जेवावं ही भावना माझी असल्यामुळं तीच भावना अत्यंत निस्पृह निस्वार्थ आणि निर्मळ बहुतेक असे. म्हणूनच मला त्या बाहुबली भगवंतांच्या महामस्तकाभिषेकाची सेवा एक सेवकाच्या रूपामध्ये करण्याची संधी मला तुमच्या सगळ्यांच्या हृदयात आली, मला ती देण्याची. आणि ती बहुतेक भगवंतांनी किंवा गुरुदेवांनीच तुम्हाला सगळ्यांना घातली असेल. कारण तुम्ही अत्यंत मी आता बघितलं अगदी गुरुदेवांच्या अंतिम संस्काराच्या वेळीसुद्धा प्रकाशांना पुढं सगळ्यात पुढं होते. आणि तीच व्यवस्था आजपर्यंत त्यांनी ह्या वेळेला सुद्धा एवढ्या वर्षानं सुद्धा बाहुबली बाबतीत त्यांची श्रद्धा ती आहे. आणि म्हणून गुरुदेवांनीच बहुतेक सगळ्यांच्या मनात असं घातलं असेल की ह्या वर्षीचा मस्तकाभिषेक एक आचार्यांच्या मार्गदर्शनात नव्हे तर एक वीराचार्यांच्या सैनिकाच्या आणि गुरुदेवांच्या एक चांगल्या सेवकाच्या विचाराच्या माणसाच्या मार्गदर्शनात व्हावं आणि तुम्ही त्यांना ती संधी द्यावी अशी बहुतेक गुरुदेवांनी तुम्हाला सगळ्यांना सूचना दिली असेल. आणि तुम्ही मला इथं बोलू उपदेश दिया दूत वीर जिन हरिहर ब्रह्मा या उसको स्वाधीन कहो भक्ति भाव से प्रेरित हो यह